कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत अंतर्गत डोंगरपाडा येथील महिलांना एकत्र करून बचत गट स्थापन करण्यात आला आहे। युनायटेड वे संस्थेच्या अर्थसहाय्य आणि मार्गदर्शनातून या महिलांनी रोपवाटिका निर्मितीचा उपक्रम सुरू केलाय। तळेगाव येथे 3 दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर महिलांनी आपल्या शेत जमिनीवर ग्रीन नेटच्या सहाय्याने रोपवाटिका उभी केली। सध्या येथे 500हून अधिक रोपे तयार असून भविष्यात 10,000 रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। करंज, कडुलिंब, बांबू, फणस, काजू, जांभूळ, पेरू आणि आंब्याच्या विविध जातींची रोपे तयार करण्यात येत आहेत। पावसाळ्यात या रोपांच्या विक्रीतून महिलांना चांगला रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे। आज आपण डोंगरपाडा येथे जलसंजीवनी युनायटेड वे यांच्या माध्यमातून जलसंजीवनी कार्यक्रमाअंतर्गत नर्सरीचं उद्घाटन केलं। तर त्या नर्सरीमध्ये ते इथं जे लोकलच्या आपल्या पात्रचा डोंगरपाड्याचा जो महिला बचत गट आहे तर त्यांच्या थ्रू ते काम करणार आहेत, रोपं तयार करणार आहेत। तर त्यांच्यासाठी जो त्यांना लागणारे ट्रेनिंग आहे ते आमच्या कृषी खात्यामार्फत मी कृषी खात्याचा कृषी ह्या भागाचा कृषी सहाय्यक म्हणून नितीन भानवसे त्यांना जो काय मदत लागेल, त्यांना रोपं बांधण्यासाठी जे ट्रेनिंग लागेल त्याच्यासाठी ते आम्ही द्यायला तयार आहेत। आणि त्यांच्या पुढच्या विक्रीसाठी जे गव्हर्नमेंटच्या थ्रू आपण लागवड करतो, आंब्याची लागवड करतो, काजूची लागवड करतो, नारळाची लागवड करतो, तर त्याच्यासाठी जे लायसन लागतं ते लायसन काढण्यासाठी पण आम्ही कृषी खात्यामार्फत त्यांना रोपवाटिकाचा लायसन देऊ। त्याच्यासाठी जे काय डॉक्युमेंट लागतील त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर त्यांना लायसन इश्यू करून जे आपल्या जर डिपार्टमेंटला जे लागतात रोपं ते आपल्या ह्याच नर्सरीतून जातील ह्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि असंच युनायटेड वेच्या थ्रू अजून तुम्ही नर्सरीचं प्रमाण वाढवावं। लोकांना गरज आहे काळाची, त्याच्यातून लोकांचं 4 रुपयाचे उत्पन्न पण वाढेल। तर त्यासाठी सहकार्य तुमच्या युनायटेड वेला आम्ही कृषी खात्यामार्फत जे काही लागेल ते सहकार्य करू, ट्रेनिंग देऊ। युनायटेड वे मुंबई अंतर्गत जलसंजीवनी प्रोजेक्ट कार्यान्वित आहे। त्याच्यात CSR सामाजिक उपक्रम जे सामाजिक बांधिलकी आहे एंटिटी ग्लोबल तर्फे आर्थिक सहाय्य आहे। त्याच्यात अंतर्गत आपण महिला बचत गट, स्पेशली आदिवासी महिला बचत गटांना त्याच्यामार्फत आपण नर्सरी प्रकल्प सुरू करत आहोत। ह्या ह्याच्यामध्ये महिला बचत गटामार्फत आपण जे रिव्हॉल्विंग फंड वगैरे देऊन त्यांना सपोर्ट करणार आहोत आणि त्यांना प्रशिक्षण वगैरे देऊन जेणेकरून कलम वगैरे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी तसंच कृषी विभागाची हे करून शेतीशाळा वगैरे ठेवून त्यांचं कौशल्य विकसित करून आणि जे काही मार्केटिंग लिंकेजेस आहे, उदाहरणार्थ कृषी विभागाचे काही अधिकारी त्यांनी पण सांगितले त्याप्रमाणे काही फॉरेस्टचे वगैरे आहेत आणि इकडे हा भाग जो आहे तो रिसॉर्ट वगैरे असल्यामुळे भरपूर स्कोप आहे आणि त्यानुसार आपण हा उपक्रम हाती घेतला आहे आणि ह्याच्यातून कौशल्य विकसन तसेच रोजगार निर्मिती खास करून गटामार्फत आपण प्रोत्साहन देतो। धन्यवाद।